दादा नमस्कार. नमस्ते. आता आपण पळसखेल मध्ये आहे. दिगंची जिल्हा परिषद गटाच्या मधलं हे गाव आहे. सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे रणधुमाळ जोरदार सुरू आहे, प्रचार जोरदार सुरू आहे दोन्ही पक्षाकडून. तर सध्या एक तुम्ही युवा किंवा राजकारणी म्हणून किंवा एक नागरिक म्हणून तुम्हाला इथलं वातावरण कसं वाटतं राजकीय दृष्ट्या? राजकीय दृष्ट्या इथलं वातावरण शिवसेनेच्या बाजूने जवळजवळ 80 ते 85% पर्यंत आहे. मला आम्ही तर विचारलं की बाबा तर भाजप म्हणून सगळं नाव निघते, तर तुम्ही सेना म्हणताय, हे कसं काय? ते आता काय झालंय, मूळचा शिवसेनेचा गट आणि अनिल शेठचा गट दोन्ही गट एकत्र झाल्यामुळं 80 ते 85% पर्यंत पळसखेलचं वातावरण तयार झालं. तुम्हाला वाटतंय काय अनिल शेठचा गट आणि तानाजी पाटलांचा गट हे एकत्र आल्यामुळं समीकरण जरा बदलेल? बदललंय समीकरण. अनिल शेठचा गट पण मोठ्या ताकदीने काम करतोय आणि आमचा पण पूर्वेच करतोय. ओके. सध्या विकास कामं काय दिसतात तुम्हाला? विकास काम तसं पाझर तलाव एक मोठा 5 कोटीचा अनिल भाऊनी केलाय. वड्यावर एक 7 सिमेंट बंधारे केलेत. सभागृह 2-3 झाले त्यांच्या सुहास भायाकडनं. आणि आता सुद्धा आमची प्रस्तावित कामं मंजूर आहेत. एक कुचेगावडीचा रस्ता आहे, वाघजाई मंदिराचं सभा मंडपाचं काम मंजूर आहे. इलेक्शन मुळे आता तिथं उद्घाटन करायचं राहिले. पळसखेलमधनं काय वाटतं की बाबा नवीन चेहऱ्याला संधी देतील का ज्येष्ठ माणसाला संधी देतील? नाही, तसाच नवीन चेहरा म्हणता येत नाही. जवळजवळ त्यांनी 2-3 इलेक्शन लढवलेले आहेत. म्हणजे सुहास भायाचा प्रचार त्यांनी केलाय, बँकेच्या टायमाला अध्यक्षांचा प्रचार त्यांनी केलाय, मार्केट कमिटीला सुद्धा ते प्रचारात आघाडीवर होते. ते काही नवीन नाहीत, फक्त उभा राहिलेत म्हणूनच नवीन वाटते. ओके ओके. आता पळसखेल मधली जनता जातीपातीकडे बघून करेल मतदान का विकासाकडे? विकासाकडे बघून सेना विकास आहे. प्लस अध्यक्ष तानाजीराव पाटील यांचं प्रत्येक कुटुंबाशी संबंध आहेत आणि त्यांच्याशी संपर्क असल्यामुळे ते लोक त्यांच्याकडे बघून मतदान करतात. ओके. आता आटपाडीची पाटील म्हणजे तालुक्यामध्ये थोडस दबावाचं वातावरण होतं अशी समज होती, अशी चर्चा होती पहिली. तर तसा काय तुमच्या गावामध्ये काय अनुभव आहे का? नाही नाही, दबावाचं हे फक्त कसं आहे, विरोधकांना सांगण्यासाठीच दबाव आहे. ऍक्च्युली त्यांचा काही दबाव नाही. लोक अगदी रात्री 12-1 वाजता सुद्धा जाऊन आदेशाकडून काम करून घेतात. तसं ते सहकार्य करतात का? 100% सहकार्य करतात. रात्री 12-1 वाजता जरी केलं, एखाद्याने फोन जरी केला तरी सुद्धा ते उठून त्यांनाच काम होईपर्यंत ते त्यांच्या बरोबर असते. ओके. म्हणजे तानाजी पाटील यांचा कामाचा अंदाज आणि पृथ्वीराज पाटील यांचा कामाचा अंदाज या दोघांमध्ये काय तफावत वाटते का? अगदी दोघं एकामेकाच्या म्हणजे अध्यक्षांच्या पावलावर पाऊल ठेवून तुमचे पृथ्वीराज भैया काम करतात. का तर त्याचा अनुभव आम्ही पण घेतलाय, का तर आम्ही सुद्धा त्यांच्याकडून बऱ्यापैकी कामं करून घेतलेत. आणि ते अगदी छोट्या छोट्या कार्यक्रमाला जरी बोलवलंय, वाढदिवस असू देत किंवा कोणाचा कशाचे कार्यक्रम असू देत, ते स्वतः उपस्थित असतात आणि त्यांनी 2 वर्ष काम चालू ठेवलं. साधारणपणे जनता कशी साथ दिली दोन्ही गटाला? जनता जवळजवळ 100% म्हणण्यापेक्षा म्हणजे अगदी वनवे गावं चालत पृथ्वीराज भायांच्या बाजूने.